भाऊजी, अहो उठा ना. मला कसं तरी वाटतंय. कोणीतरी येईल. वहिनी, शेवटची 2 मिनटं फक्त प्लीज. झालंच. भाऊजी, तुमच्या अशा वागण्याने एक दिवस आपण अडचणीत येणार. नका ती करू. बास ना. तुमच्यामुळे मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही. वहिनी, झालंच. 2 मिनटं. माझं नाव नेहा आहे. माझ्या लग्नाला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झालं होतं. माझ्या सासरच्या घरी आम्ही तिघेच होतो. मी, माझा नवरा आणि माझा लहान दीर. माझे सासू सासरे या जगात नव्हते. माझ्या माहेरी माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. म्हणून मी आणि माझा दीर आम्ही दोघेही लग्नासाठी माझ्या माहेरच्या गावी जात होतो. माझ्या नवऱ्याला ऑफिसमधून सुट्टी भेटली नाही, म्हणून मी माझ्या दीराला सोबत घेऊन जात होते. तसंही माझा नवरा कधीच माझ्याबरोबर येत नव्हता. सारखं काम आणि काम. मी जेव्हा कुठे त्याला सोबत चल म्हणायचे, तेव्हा तो म्हणायचा की लहान दिराला घेऊन जा. हल्ली तर मी त्यांना विचारायचं सोडून दिलं. मी आणि माझा धीर कुठेही जात असू, माझ्या नवऱ्याची परवानगी मिळाली होती, म्हणून मी नेहमी कुठेही जाताना धीराला सोबत घेऊन बिंदास जायची. माझा धीरही लग्नाच्या वयाचा झाला होता. तो खूप हुशार आणि दिसायला स्मार्ट होता. तसं घरात माझं आणि माझ्या धीराचं खूप पटायचं. आम्हा दोघांमध्ये खूप थट्टा मस्करी चालायची. त्यांच्यात आणि माझ्या वयात जास्त अंतर नव्हतं आणि याचमुळेच मला कधीच जाणवलं नाही की मी लग्न करून सासरी आले आहे. कारण जसं लग्न झालं तसं मला सासरच्या घरात कोणीही कधीच त्रास दिला नाही. आज संध्याकाळच्या गाडीने आम्ही मुंबईहून लग्नासाठी गावाकडे निघालो होतो. माझा दीर सगळं साहित्यावर ठेवून माझ्या शेजारीच बसला होता. आमच्यामध्ये आता कोणताही अडथळा नव्हता. संध्याकाळच्या 7च्या गाडीने आम्ही निघालो होतो. 1 तासाच्या प्रवासानंतर गाडी जेवणासाठी हॉटेलजवळ थांबली. मला काही जास्त भूक नव्हती, पण माझ्या दिराला खूप भूक लागली होती. मग त्याने जेवण केलं आणि मलाही आग्रहाने खाऊ घातलं. तो जेवत होता आणि मी त्याच्याकडे टक लावून प्रेमाने बघत होते. जेवत असताना तो मला म्हणत होता, "वहिनी, मला माहीत आहे तुम्हाला भूक का नाही लागली." मी विचारलं, "सांगा बरं, कारण आहे?" तो म्हणाला, "कारण की तुम्ही माहेरला जात आहात ना म्हणून." यावर मी म्हणाले, "भाऊजी, तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे. कोणतीही मुलगी माहेरी जायचं म्हटल्यावर तिची तहान भूक विसरून जाते. जेव्हा तुमचं लग्न होईल आणि तुमची बायकोसुद्धा माहेरी जाईल तेव्हा तुम्हाला कळेल." तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून यावर माझा दीर म्हणाला, "अहो वहिनी, माझी बायको काय आणि माझ्या दादाची बायको तुमच्या आईकडे जाणार तेव्हा मलाही सोबत घेऊन चला, कारण तुम्ही गेल्यावर मला अजिबात करमत नाही." त्याचं असं बोलणं ऐकून त्याच्यावर मला हसायला यायला लागलं. पण खरं सांगायचं तर माझंही तसंच होतं काहीसं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी पोचलो. घरात सगळीकडे लग्नाची गडबड चालू होती. सगळीकडे सुंदर साड्या घालून, सुंदर ड्रेस घालून, मस्त मेकअप करून मुली उभ्या होत्या. त्याच्यात एक मुलगी सगळ्यांपेक्षा वेगळीच होती. म्हणजे ती दिसायलाही खूप सुंदर होती. तिचे डोळे निळसर होते आणि केस रेशमी होते. आणि त्या मुलीच्या सौंदर्यावर माझ्या धीराची नजर गेली आणि माझा धीर तिच्याकडे बघतच राहिला. माझंही सगळं लक्ष माझ्या धीरावरच होतं. तसं अगोदरच तर माझ्या धीराचंही लक्ष माझ्याकडेच होतं. पण त्या मुलीला बघताच माझ्या धीराचं लक्ष तिच्याकडे केंद्रित झालं. मला आता समजलं होतं की माझा धीर त्या मुलीकडे एकटक बघतोय म्हटल्यावर नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि मी अस्वस्थ झाले. माझी घालमेल वाढली. हळदीच्या धिंगाण्यात कोण काय करतंय हे कोणालाच कळत नव्हतं. कारण लग्न म्हटल्यावर कोण कोणाकडे लक्ष देणार? सगळं तर आपल्याकडेच आणि मेकअपकडेच आणि ड्रेसकडेच लक्ष देत होते. पण त्या लग्नामध्ये फक्त माझंच लक्ष माझ्या धीराकडे होतं. एवढं काय होतं त्या मुलीमध्ये जो माझा धीर माझ्यापेक्षा तिच्याकडे जास्त लक्ष देत होता? आणि मी हळूच माझ्या धीराजवळ गेले आणि म्हणाले, "अहो भाऊजी, काय चाललंय तुमचं? तुमची नजर त्या मुलीवरून हटतच नाही. तुम्ही इथे माझ्यासोबत आला आहात ना, माझ्यावर लक्ष ठेवायला. हे विसरला आहात का?" यावर माझा धीर लाजला आणि म्हणाला, "वहिनी, अहो तुम्हाला कसं विसरेन मी? तुमच्याकडे तर लक्ष आहेच माझं. आणि काय पण काय बोलताय तुम्ही? त्या मुलीकडे मी बघत नव्हतो, तर सहजच बघत होतो मी. आणि तुम्हाला राग आला का मी तिच्याकडे पाहिलं तर?" यावर मी म्हणाले, "भाऊजी, मी कुठे काय म्हणते? तुम्हाला आवडते तर बघा ना तुम्ही. मी असंच म्हणाले तुम्हाला. शेवटी मी काय तुमची बायको आहे का, जे तुम्ही एखाद्या मुलीकडे बघितलं तर राग यायला?" यावर माझा धीर म्हणाला, "वहिनी, तुम्ही इतक्या रागात का बोलत आहात? मी त्या मुलीकडे बघितले, तुम्हाला आवडलं नाही वाटतं?" यावर ती म्हणाली, "भाऊजी, माझं लग्न झालेलं आहे.
मला काय तुमच्यासोबत लग्न करायचं आहे का जे मला राग यायला? माझं बोलणं ऐकून माझा धीर हसला आणि म्हणाला, वहिनी खरं सांगा, तुमचं लग्न झालं नसतं तर तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं असतं ना? त्यांच्या या प्रश्नावर मला हसायला आलं. मी त्यांना म्हटले, वेडेच आहात तुम्ही. बरं भाऊजी, खरं खरं सांगायचं, आवडली का ती मुलगी तुम्हाला? काहीतरीच का वहिनी तुमचं हो? तसं काही नाही भाऊजी, वहिनीपासून काहीच लपवायचं नसतं. आवडली असेल मुलगी तर सांगा मला. तिला तुमची बायको बनवण्यासाठी जबाबदारी माझी आहे. हे ऐकून माझा धीर जरा खुश झाला आणि म्हणाला, खरंच वहिनी, खरंच बोलता आहात ना तुम्ही? हे तुमच्या ओळखीची आहे का ही मुलगी? मी म्हटले, हो, माझ्या ओळखीचीच आहे. आमच्या घराशेजारीच राहते. मी तिच्याशी तुमची ओळख करून देऊ का? यावर माझा दीर म्हणाला, नेकी और पूछपूछ. हो वहिनी, चालेल मला. भाऊजींचा उतावीळपणा बघून तर मला हसूच आलं. ती मुलगी माझ्या ओळखीची होती. मी लगेच तिला आवाज दिला, गौरी, अगं इकडे ये. ती लगेच माझ्याकडे आली आणि तिला मी माझ्या धीराची ओळख करून दिली. माझा धीर तिच्याकडे वेड्यासारखा एकटक पाहतच होता. तेवढ्यात तिला कोणीतरी आवाज दिला. ती मला म्हणाली, ताई, मी 5च मिनिटात येते, मला कोणीतरी बोलावते, असं म्हणत ती तिथून निघून गेली. पण तरीही माझ्या धीराची नजर तिच्याकडेच होती. तो तिला बघतच होता. आता ती गेली तरीही मी माझ्या धीराला खूप वेळ झालं सांगितलं होतं की बस झालं ना भाऊजी, आता नका बघू तिकडं. अहो, ती गेली, अजून किती सतावणार? एक दिवस मी तुमच्यामुळे कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. पण भाऊजी तर आता तिथेच खुर्चीवर बसून त्या मुलीकडेच पाहत होते. मला तर खूप लाज वाटत होती. भाऊजी उठा आता, बस झालं. यावर माझा दीर म्हणाला, वहिनी, फक्त अजून 2 मिनिटं, ती येईलच इतक्यात परत. फक्त शेवटची 2 मिनिटं द्या. तेवढ्यात मी माझ्या दीराचा हात धरून त्याला त्याच्या खोलीत घेऊन आले आणि त्याला म्हणाले, हे काय चाललंय? अहो, इथे सर्व माणसं आहेत. ती वेड्यासारखी बघतायत तुमच्याकडे. त्यांचं काहीच वाटत नाही का तुम्हाला? उद्या लोक मलाच नावं ठेवतील, म्हणतील की हिचा दीर होता तो, जो मुलींकडे टक लावून पाहत होता. मी पण काय करू वहिनी, मला ती आवडली आहे. तुम्हाला आवडली आहे ना ती? तर मग सांगा ना, मी तुमचे लग्नापर्यंत पूर्ण सेटिंग लावून देते. आणि तो खुश होऊन गेला. लग्न पार पडल्यावर आत्ता आम्हाला परत घरी जायचं होतं. माझा धीर म्हणाला, वहिनी प्लीज, मला एकदा तिला बघायचं आहे. माझ्या धीराच्या सांगण्यावरून मी त्या मुलीला माझ्याकडे बोलावून घेतले. तोपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता. आणि मी तिला सहज विचारलं, काय करतेस आता? तुझं शिक्षण किती झालं आहे? लग्न जमलं की जमायचं बाकी आहे? तेव्हा तिने म्हटले, माझे शिक्षण पूर्ण झालं आहे आणि माझंही लग्न जमलं आहे. 2 महिन्यानंतर माझं लग्न आहे. माझ्या लग्नाला नक्की यायचं आहे. तू आणि तुझा नवरा आणि दीर, असं म्हटल्यावर माझ्या दीराच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मला हसायला येत होतं आणि थोडंसं वाईटसुद्धा वाटलं. आणि मी माझ्या दीराकडे पाहिलं तर माझ्या दीराने डोक्यावर हात मारला होता. इथं ते तिच्यासोबत लग्नाची स्वप्न बघत होते आणि तिने तर तिच्या लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका त्यांच्या हातावर टेकवली. किती मोठा नशिबाचा विचित्र खेळ. आणि आकाशाकडे पाहून ते म्हणाले, देवा, तुला मीच भेटलो होतो का असा पचका करायला? इतक्या मुश्किलीने एक मुलगी आवडली होती, पण ती सुद्धा हातातून निसटली. आणि अशी मुलगी पुन्हा भेटवू नकोस जिचं लग्न ठरलं आहे. माझ्यासाठी अशीच सीट पाठव जिचं बुकिंग कोणीच केलं नसेल. आणि मी खूप हसायला लागले. तसे ते म्हणाले, झालं ना वहिनी तुमच्या मनासारखं? मी विचारलं, माझ्या काय मनासारखं झालं? तेव्हा माझा दीर म्हणाला, वहिनी, मी तिच्याकडे बघत होतो ते तुम्हाला अजिबात आवडलं नव्हतं ना? मी म्हणाले, भाऊजी, हे काय बोलणं झालं का? पण अहो, ही आपली मुंबई नाही, हे गाव आहे. इथे असं मुलींकडे पाहिलं की लगेच सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि सगळ्यांनी तुम्हाला दोष दिला असता आणि आपल्या घराला सुद्धा. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, मला काय तुमच्यासोबत लग्न करायचं आहे का? जर तुम्ही तिच्याकडे बघितलं तर मला काय राग येईल? उलट मीच तुम्हाला म्हणाले होते की नाही, ती जर तुम्हाला आवडली असेल तर मी तिच्याशी बोलते आणि मी बोलेल सुद्धा तिला. पण आता तिचंच लग्न ठरलं आहे तर मी काय करणार? संध्याकाळच्या गाडीने आम्ही परत मुंबईसाठी परतलो. मी गरोदर होते म्हणून माझा दीर माझी गाडीत काळजी घेत होता. वहिनी, नीट बसा, तुम्हाला काही झालं तर दादा मला ओरडेल. भाऊजी, नका काळजी करू, हे आपलं सिक्रेट आहे, त्यांना नाही कळणार. आता माझा दीर गाडीमध्ये गपचूप बसला होता. तेव्हा मी म्हटले, भाऊजी, जाऊ द्या ना, कुठे ना कुठेतरी तुमच्यासाठी पण एक मुलगी असेल. ती पण तुमच्यासारखीच तुमची वाट बघत असेल. नाराज होऊ नका. आणि माझा दीर म्हणाला, आता माझ्या लग्नाचं टेन्शन मी घेणारच नाही. का बरं?
कारण आता तुम्हीच तुमच्यासाठी छोटी जाऊ शोधून आणायची आणि तुमच्या बाळासाठी काकी, कळलं? आणि मी हसून हो म्हटले. आणि इतक्या बसमध्ये एक सुंदर मुलगी चढली आणि पुन्हा भाऊजी तिच्याकडे टक लावून पाहायला लागले. मी त्यांचा कान पकडला आणि म्हटले, भाऊजी अतिघाई संकटात नाही. तसे ते हसले आणि म्हणाले, सॉरी वहिनी. मग थोड्या वेळाने पुन्हा माझा डुलका लागला आणि माझं डोकं माझ्या दीराच्या खांद्यावर होतं. असा भावासारखा दीर मिळायला नशीब लागतं आणि मी खूप नशीबवान होते.